आजपासून अमरावतीच्या पोलीस प्रशासनाची सूत्रे एका अनुभवी, कडक आणि कायद्याचा सखोल अनुभव असलेल्या अधिकाऱ्याच्या हाती आली आहेत. 2012 बॅचचे IPS अधिकारी राकेश ओला यांनी आज अधिकृतपणे अमरावतीचे नवे पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला आहे. न्यायालयीन सेवेतून थेट पोलीस सेवेत आलेले राकेश ओला हे प्रशासनातील एक वेगळे आणि ठाम नेतृत्व मानले जात आहे. राजस्थानमधील मूळ असलेले राजेश ओला यांनी BSc आणि LLB शिक्षण पूर्ण केल्यानंतर राजस्थान न्यायिक सेवेत न्यायिक दंडाधिकारी म्हणून जवळपास 7 वर्षे सेवा बजावली. कायद्याची सखोल जाण, न्यायालयीन अनुभव आणि शिस्तप्रिय दृष्टिकोन यामुळेच त्यांनी पुढे UPSC परीक्षा देत भारतीय पोलीस सेवेत प्रवेश केला. IPS सेवेत आल्यानंतर शिरूरपूर, मालेगाव, नागपूर अशा संवेदनशील भागात त्यांनी काम करताना इराणी टोळीचा पर्दाफाश, आंतरराज्यीय चोरी टोळ्यांवर कारवाई करत गुन्हेगारीला मोठा धक्का दिला. नागपूर झोन 1 चे DCP म्हणून त्यांनी संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण आणले, तर नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून रेती माफिया, बेकायदेशीर खनन आणि तस्करी विरोधात कठोर भूमिका घेतली. अँटी करप्शन ब्युरो नागपूरचे अधीक्षक असताना राकेश ओला यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात थेट कारवाई करत प्रशासनात पारदर्शकतेचा संदेश दिला. नागपूर ग्रामीण पोलीस दलाच्या माध्यमातून 121 चोरी झालेले मोबाईल फोन नागरिकांना परत देण्याची मोहीम ही जनतेचा विश्वास वाढवणारी ठरली. उत्कृष्ट सेवेसाठी त्यांना IPS निवड श्रेणीत पदोन्नती मिळाली. मुंबई सारख्या महानगरात DCP म्हणून काम केल्यानंतर आता अमरावती सारख्या महत्वाच्या शहराची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.